मित्रांनो, चला आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत आणि त्याचे आर्टिकल कसे लक्षात ठेवायचे त्याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय, राज्यपाल असा टॉपिक आहे ज्यावर MPSC प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक पेपरमध्ये तुम्ही मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले असतील तर असा एकही पेपर नाही की ज्यामध्ये राज्यपालावर प्रश्न नाही. तर चला त्याचे आता भरपूर विद्यार्थी 153 आणि 155 मध्ये कन्फ्यूज होतात बघा. कारण मागच्या वेळेस ग्रुप सी मेन्सला विचारला होता की राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे होते, ती कोणत्या कलमनुसार होते, तर त्याचं योग्य आन्सर होतं 55. मात्र भरपूर विद्यार्थ्यांनी 153 लिहिलेलं आहे कारण ते कन्फ्यूज झाले. तर आपण त्याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं संपूर्ण ट्रिक्सनुसार पाहिलेलं आहे. आता इथं तुम्हाला डेमो दाखवतो आणि या संपूर्ण ट्रिक्सचं जर तुम्हाला PDF हवी असेल पॉलिटी आर्टिकलच्या संपूर्ण आर्टिकल्सची तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच तुम्हाला आणखी ट्रिक्सचे डेमो पाहिजे असतील तर आपले MP शॉर्ट ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. पहा आता राज्यपाल हे जे पद आहे हे आपण 1935च्या कायद्याने घेतलेले. कोणत्या 1935च्या कायद्याने. आणि हे पद आपण ह्या पदाची जी नेमणूक पद्धत आहे ही आपण कॅनडाकडून घेतलेली. पहा दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. पद कोणाकडून घेतलंय तर 1935च्या कायद्यातून आणि जी नेमणूक पद्धत आहे ती कोणाकडून घेतली तर कॅनडाकडून घेतली. तर हे पद 1935च्या कायद्याने घेतले तर हे कलम लक्षात ठेवायला सोपं आहे बा. हे 1935चे जे शेवटचे जे अंक आहेत ते उलटे करायचे. 5ला इकडे आणायचे, 3ला इकडे घ्यायचं. मग काय होतं तर 53 होतं. हे बघा 5 इकडे 3 इकडे आणलं हे म्हणजे शेवटच्या 2 अंकांची आदलाबदल केली 35चे तर ते 53 होते. म्हणजे 153. 53 म्हणजे 153 नुसार काय मग राज्यपाल हे पद आहे. कारण हे पद कुणाकडून घेतलं आपण तर 35च्या कायद्यातून घेतले आणि मग 153 नुसार राज्यपाल पदाची तरतूद आहे. ओके. आणि 7व्या घटनादुरुस्तीने एकच राज्यपाल 2 किंवा अधिक राज्यासाठी नेमता येतो अशी पण तरतूद केलेली आहे. ओके. त्यानंतर 154 आहे राज्यपालाचे कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या नावाने म्हणजे राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या नावाने चालतील. हे काय महत्त्वाचं कलम नाही, याच्यावर प्रश्न विचारलेला नाही. प्रश्न जरी राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाच्या नावाने चालतील एवढं विचारलेलं, तर ते कोणत्या कलमानुसार चालतील हे विचारलेलं नाही. त्यानंतर 155 कलम महत्त्वाचा आहे. आता 155 काय पहा तर 155 आहे राज्यपाल नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे होईल. राज्यपाल जी नेमणूक होती का ती कोणाद्वारे होईल तर राष्ट्रपतीद्वारे. आणि ही पद्धत कॅनडाकडून घेतली कारण कॅनडाचा जो राज्यपाल आहे त्याची पण निवडणूक किंवा नेमणूक ही तेथील राष्ट्रपतीद्वारे होते. म्हणजे राज्यपाल पदाच्या निवडणुकीसाठी कुठलीही निवडणूक पद्धत नाही, म्हणजे मतदारांकडून त्यांना निवडलं जात नाही तर राष्ट्रपती डायरेक्ट त्यांचे नामनिर्देशन करतात. तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची पहा. तर 55 नुसार होते ना तर अशी ट्रिक्स असं लक्षात ठेवा. 55 = पंचांग. म्हणजे राष्ट्रपती काय करतात पंचांगामध्ये एखादा शुभ मुहूर्त पाहतात. राष्ट्रपती काय करतात तर पंचांगामध्ये एखादा शुभ मुहूर्त पाहतात आणि तो शुभ मुहूर्त पाहून त्या मुहूर्तावर काय करतात तर ते राज्यपालाची नेमणूक करतात. ओके. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. राष्ट्रपती काय करतात पंचांग म्हणजे काय कॅलेंडर. तर त्या शुभ म्हणजे त्याच्यात काही आपण नाही का लग्न जमवण्यासाठी लग्नाची तारीख करण्यासाठी काहीतरी शुभ मुहूर्त पाहतो किंवा एखादा खास कार्यक्रमासाठी काही शुभ मुहूर्त पाहतो. तसं पंचांगामध्ये आपण ब्राह्मणाकडून पाहून घेतो. तर पंचांगामध्ये राष्ट्रपती काय करतात तर एक शुभ मुहूर्त पाहतात आणि त्या शुभ मुहूर्तावर राज्यपालाची नेमणूक करतात. ओके. असं लक्षात ठेवा. कारण 55 पंचांग असा दोन्ही शब्दाचा काय होतो तर इथे मग जुळतो. ओके. त्यानंतर 156 काय पहा तर 156 आहे की पदाचा कार्यकाळ म्हणजे ते किती वर्ष पदावर राहू शकतात. तर असा कुठलाही फिक्स कार्यकाळ नाही त्यांना. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. ओके. राज्यपालाचा कुठलाही फिक्स कार्यकाळ नाही. जोपर्यंत राष्ट्रपतीची इच्छा आहे तोपर्यंत ते पदावर राहतात. मात्र तसे ते 5 वर्षे राहतात. जर राष्ट्रपतीने त्यांना काढून टाकले नाही तर ते 5 वर्ष राहतात. मात्र 5 वर्ष गॅरंटी आहे का त्यांना नाही. 5 वर्षे त्यांचा पदाचा कार्यकाळ आहे पण ते 5 वर्षाच्या आत राष्ट्रपती त्यांना कधीही काढून टाकू शकतात.
म्हणजे ते राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात. म्हणजे राष्ट्रपतीची मर्जी जर 5 वर्ष असेल तर ते 5 वर्ष राहतात, पण राष्ट्रपती म्हणलं नाही अगोदरच काढून टाकायचं तर ते अगोदरही काढून टाकू शकतात. तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायचं बघा. 56 म्हणजे छकडा असं म्हणा. म्हणजे राज्यपाल त्यांच्या ऑफिसचे कार्य संपले की छकड्यात बसून घरी जातात, किंवा राष्ट्रपतीची मर्जी संपली की त्यांना छकड्यात बसून घरी पाठवतात. जा म्हणतात, तो आता परमनंट घरी जा, परत येऊ नको, असं लक्षात ठेवा. 56 छकडा, कारण जसं आपण वर पांचांग आणि 55 असाही मग जुळवला, तसं इथं 56 आणि छकडा असाही मग जुळतो. बघा, 56 आणि छकडा, छकड्यात बसून त्याला घरी पाठवतात कायमस्वरूपी. त्यानंतर 57 पहा, राज्यपाल पदाच्या अर्हता म्हणजेच पात्रता आहे. राज्यपाल पदाच्या पात्रता आहेत. पात्रता काय पहा, तर भारतीय असावा, त्याचे वय 35 वर्ष असावं. तो काय असावा, भारतीय असावा, आणि त्याचे वय किती असावे, तर 35 वर्षे असावे. तसेच खालील 2 संकेत पाळले जातात. तो राज्याच्या बाहेरील व्यक्ती असावा आणि CMचा सल्ला घेतलेला असावा. बघा, राज्याच्या बाहेरील म्हणजे सातपुडा डोंगर रांगे का आपली मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बाँड्रीवर सातपुडा पर्वतरांगे, तर तो असं लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा जो राज्यपाल आहे तो सातपुड्याच्या पलीकडचा असावा, असं लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा जो राज्यपाल आहे का तो सातपुड्याच्या पलीकडचा असावा. म्हणजे सातपुड्याच्या पलीकड म्हणजे MP चा असावा, असं लक्षात ठेवा. म्हणजे तो महाराष्ट्राच्या बाहेर कुठच्याही राज्याचा चालतो, पण आपण असं ट्रिकसाठी लक्षात ठेवा की तो सातपुड्याच्या पलीकडचा असावा, म्हणजे तो MP चा असावा. ओके, असं लक्षात ठेवा. सातपुडा म्हणजे 57 मध्ये काय होतं, 157 मध्ये शेवटी 7 येतो. अर्हता हीच आहे की तो राज्याच्या बाहेरचा असावा. तसेच त्याचे वय 35 असावे आणि 35च्या अंकांची बेरीज केली तर ती नाही, ती ट्रिक बसू शकत नाही, ती 8 येते. तर हे लक्षात ठेवा, सातपुड्याच्या पलीकडचा असावा ही त्याची पात्रता किंवा अर्हता आहे. ओके, त्यानंतर 58 आहे अटी आणि शर्ती. त्यानंतर 59 आहे शपथ. शपथ कोण देतात त्यांना, तर मुख्य न्यायाधीश देतात राज्याचे. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा, तर राज्यपाल हे फक्त नवनाथ या देवाची शपथ घेतात. राज्यपाल कोणत्या देवाची शपथ घेतात, तर नवनाथ देवाची शपथ घेतात, एवढं लक्षात ठेवा. आणि शपथ घ्यायच्या अगोदर त्यांना त्यांच्या पदाच्या अटी आणि शर्ती मान्य कराव्या लागतात. त्या अटी आणि शर्ती मान्य केल्याशिवाय त्यांना शपथ दिली जात नाही, एवढं लक्षात ठेवा. राज्यपाल हे शपथेचं कलम आहे 59 आणि शपथेचं कलम बरोबर 59 शपथेचं कलम आहे. मात्र अटी आणि शर्ती मान्य केल्याशिवाय त्यांना शपथ दिली जाणार नाही, असं लक्षात ठेवा. मग अगोदरचं कलम अटी आणि शर्ती आहे आणि नंतर शपथेचं आहे 59. आणि ते कोणाची शपथ घेतात, तर नवनाथ या देवाची. आणि कोण शपथ देतं, तर मुख्य न्यायाधीश. आणि एवढं लक्षात ठेवा, मुख्य न्यायाधीशाचे जे शपथेचं कलम आहे ते काय आहे, तर ते आहे, ते किती आहे, तर 219 आहे. तर असं लक्षात ठेवा की राज्यपालाला मुख्य न्यायाधीश नवनाथ देवाची शपथ देतात आणि मुख्य न्यायाधीशाला राज्यपाल पण नवनाथ देवाची शपथ देतात. कारण मुख्य न्यायाधीशाच्या शपथेच्या कलमेमध्ये आणि राज्यपालाच्या शपथेच्या कलमेमध्ये दोघांच्याही शपथेच्या कलमेमध्ये शेवटी काय आहे, तर दोघांच्याही शपथेच्या कलमेमध्ये शेवटी 9 आहे. काय आहे, शेवटी 9 आहे, एवढं लक्षात घ्या. दोघांच्याही शपथेच्या कलमेमध्ये काय आहे, तर शेवटी 9 आहे. तर अशा प्रकारे आपण इथे संपूर्ण राज्यपालाचे काय पाहिलेले आहेत. आता एकच राहिलं 161 एक महत्त्वाचं आहे. 161 काय आहे, तर राज्यपालाला क्षमादान करण्याचा अधिकार आहे. तर याची ट्रिक्स पहा. याची ट्रिक्स अशी आहे की राज्यपाल आपल्या PAची प्रत्येक चूक माफ करतो. PA राज्यपालाचा जो PA असतो का, त्याची कुठलीही चूक असू द्या, राज्यपाल ती माफ करतात. मग असं का म्हणलं मी PAची चूक माफ करतात, कारण त्याचं कारण असं आहे की P हा ABCDनुसार 16 नंबरला येतो. किती, 16. आणि हा जो A आहे हा ABCDनुसार 1 नंबरला येतो. P किती नंबरला येतो ABCDनुसार, तर 16 नंबरला येतो. आणि हा जो 1 आहे हा किती नंबरला येतो, तर 1 हा
ए किती नंबरला येतो, तर ए हा 1 नंबरलाच येतो. पी 16 नंबरला येतो आणि ए 1 नंबरलाच येतो. तर अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. ओके. तर या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण राज्यपाल आर्टिकल्स ट्रिक्सनुसार कशा लक्षात ठेवायची याची भन्नाट ट्रिक्स पाहिलेली. अशा ट्रिक्स तुम्हाला पॉलिटीच्या संपूर्ण आर्टिकलची ट्रिक्सची PDF हवी असेल किंवा हा व्हिडिओ कोर्स हवा असेल, संपूर्ण आर्टिकल्स आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच आपले MP शॉ ट्रिक्सचे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केल्यानंतर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.